प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये प्रेक्षकांनो काय जबरदस्त ट्विस्ट असा आपल्याला बघायला मिळतो. तर इथे जे आहे ना, तर आता नंदिनीची तब्येत बिघडल्यामुळे जीवा हा स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करत असतो. आता तो स्वतःला आर्यापासनं थोडं अंतर ठेवण्याचा प्रयत्न करत असतो आणि असंच काही प्रेक्षकांनो येणाऱ्या एपिसोडमध्ये देखील आपल्याला बघायला मिळतं. आणि प्रेक्षकांनो इथे जे आहे ना, तर थोडी काव्या आणि पार्थ या दोघांमध्ये देखील फूट पडलेली आहे बरं का रम्यामुळे. आणि असंच काही आता हळूहळू आपल्याला बघायला मिळते. जसं काही गुरुजींनी संकेत दिला होता, तर त्या संकेतनुसारच सगळं काही पुढे घडताना प्रेक्षकांनो आपल्याला बघायला मिळते. तर चला जाणून घेऊयात नेमकं येणाऱ्या एपिसोडमध्ये काय घडणार आहे. तर आता इथे काव्या ही जीवाला बोलत असते, "जीवा, अरे पार्थना असं वाटतं, की मला हे बाळ नकोय. का माहीत ते सारखं सतत माझी विचारपूस करत असतात, सारखं मला रोकटोक करत असतात." असं काही ती आता इथे जीवाला बोलत असते. आणि तेवढं ते जे आहे तर तेथे पार्थ आलेला असतो. पार्थ आता या दोघांची बोलणे ऐकतो. तर प्रेक्षकांनो आता इकडे दुसरीकडे आर्या ही हॉस्पिटलमध्ये असते. तिने आता तिची सोनोग्राफी केलेली असते आणि सोनोग्राफीमध्ये बाळ हे दिसत असतं. तेव्हा जे आहे तर ते रिपोर्ट घेऊन जीवा आणि नंदिनी यांच्याकडे आलेली असते. आता ती जीवाला ते रिपोर्ट दाखवते आणि बोलते, "हे बघ, हे बघ, हे जे आहे तर सोनोग्राफीचे रिपोर्ट. हे बघ यामध्ये बाळ दिसते." आता ते 3-4 असे जे आहे तर फोटो असतात आणि तो जे आहे तर जीवा बघतो आणि खूप खुश होतो. आणि नंतर जे आहे तर तो नंदिनीला देखील दाखवतो. नंदिनी देखील खूप खुश होते आणि आता आर्या आता जीवाला काँग्रॅच्युलेशन्स असं करणार आणि त्याला आता ती मिठी मारत असते. तेव्हा जे आहे तर जीवा पटकन हा थोडा अंतर होतो आणि तिच्या हातात हात देतो आणि तिला काँग्रॅच्युलेशन्स असं काही तो तिला बोलतो. आणि नंतर जे आहे तर इथे आता तो नंदिनीला खूपच प्रेमाने मिठी मारतो आणि बोलतो, "माझ्या बाळाची होणारी आई, काँग्रॅच्युलेशन्स. आपण आई-बाबा होणार आहोत. बघितलं ना तू बाळाचा फोटो कसा आहे तर." असं काही तो आता तिला बोलतो आणि खूपच प्रेमाने तिला जवळ घेतलेलं असतं त्याने. आता नंदिनी ही जीवाच्या मिठीत असते. हे दृश्य इथे आर्याला काही बघवलं जात नाही आणि ते दृश्य बघून तिला खूप संताप झालेला असतो. तर प्रेक्षकांना पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचं आहे, की नेमकं आर्या ही हळूहळू जी जीवाच्या प्रेमात पडलेली आहे, ती आता जीवाला मिळवण्यासाठी या दोघांना वेगळं करेल का? या दोघांमध्ये फूट पाडेल का? हे पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचं आहे आणि इकडे का होईना इथे पार्थ आणि काव्याच्या नात्यात देखील कडवटपणा ही रम्या पेरत आहे आणि या दोघांच्या नात्यात ती देखील फूट पाडेल का? हे सगळंच पुढे पाहणं खूपच उत्सुकतेचं आहे. अशाच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. भेटूया छानशा पुढच्या एपिसोडमध्ये.